नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा 12th स्टँडर्डचा मॅथेमॅटिकल लॉजिक हा जो फर्स्ट टॉपिक आहे, तर याची आपण फास्ट रिव्हिजन घेणार आहोत. फर्स्ट टू लास्ट सगळे पॉइंट आपण कव्हर करतोय आणि त्याचा वापर तुम्हाला बोर्डच्या एक्झामसाठी, त्यानंतर सीईटीची एक्झाम असेल आणि जेईची एक्झाम असेल त्याच्यासाठी तुम्हाला होणार आहे. ठीक आहे. तर एकूण एक पॉइंट आपण कव्हर करतोय. सुरुवातीचा पहिला पॉइंट आहे स्टेटमेंट म्हणजे काय? त्यातला फर्स्ट सेंटेन्स सेंटेन्स म्हणजे काय? जे आपण बोलताना वापरतो. सेंटेन्सचे टाइप्स आहेत असर्टिव्ह, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी आणि इम्पेरेटिव्ह. असर्टिव्ह म्हणजे डिक्लेरेटिव्ह जिथं आपण काहीतरी विधान करतो. इंट्रोगेटिव्हमध्ये आपण प्रश्न विचारतो. एक्सक्लेमेटरीमध्ये आपण भाव व्यक्त करतो आणि इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञा विनंती या टाइपमध्ये करतो. तर स्टेटमेंट त्यालाच म्हणायचं आहे असर्टिव्ह सेंटेन्सला. याचा अर्थ काय? तर जिथं आपण काहीतरी विधान करतो, बाकी कोणत्याही सेंटेन्सला स्टेटमेंट म्हणायचं नाही. ओके, ठीक आहे. तर एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर आर नॉट स्टेटमेंट खाली दी सेंटेन्स दिली ती स्टेटमेंट नाहीये. तर तिथं जर वापर पाहिला तुम्ही तर प्लीज, हॉट, हॉट, हाऊ, डू, ओपन, विंडो, लेट्स, सिट डाऊन, तर या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले गेले किंवा विनंती काहीतरी केली गेलेली आहे. तर या पद्धतीने जे सेंटेन्स आहे त्याला स्टेटमेंट म्हणायचं नाही. मग स्टेटमेंट कशाला म्हणायचं? जिथं काहीतरी विधान म्हणजे असर्टिव्ह डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. सनराइज इन ईस्ट 5 into 2 = 11. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर याची व्हॅल्यू जे आहे तर 5 2 10 आपण 11 लिहिले. हे विधान चुकीचं किंवा तुम्ही बरोबर म्हणू शकता. पण काहीतरी विधान केलेलं आहे. तिथं कुठेही तुम्हाला प्रश्न विचारला नाहीये किंवा तुम्हाला विनंती केलेली नाहीये, काही किंवा भाव पण व्यक्त केलेले नाहीये. तर अशा सेंटेन्सला तुम्ही स्टेटमेंट म्हणू शकता. आले लक्षात? त्यानंतर जर पाहिलं तर ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स आपण कशाला म्हणतो? का जिथं एकाची व्हॅल्यू फिक्स नसते. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर ही स्टॉल पण कोण हे माहित नसतं. त्यानंतर मॅथेमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. पण कोणासाठी तो इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे? सर्वांसाठी नसतो. याला आपण ओपन सेंटेन्स म्हणतो आणि ओपन सेंटेन्सला सुद्धा नॉट स्टेटमेंट म्हटलं जातं. म्हणजे ते स्टेटमेंट नाहीये. तर त्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय? आता कोणतेही स्टेटमेंट जर असेल, कोणतेही विधान जर असेल तर ते एकतर खरं असतं किंवा खोटं असतं. म्हणजे त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू 2 झाल्या. एकतर ट्रू किंवा फॉल्स हे त्याच्या खऱ्या व्हॅल्यू झाल्या. स्टेटमेंट एकतर ट्रू किंवा फॉल्स असतं. सनराइज इन ईस्ट याची ह्या स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रू आहे. तर इथं जर पाहिलं तर 5 into 2 = 11 याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. हे चुकीचं स्टेटमेंट आहे. त्यानंतर एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड बरोबर आहे. तर ट्रू व्हॅल्यू आहे. तर या पद्धतीने त्यानंतर पाहिलं तर सिंपल स्टेटमेंट. सिंपल कशाला म्हणायचं? का ज्या स्टेटमेंटचे तुम्ही 2 पार्ट करू शकत नाही त्याला तुम्ही सिंपल स्टेटमेंट म्हणायचं. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? जिथे 2 सेंटेन्स स्टेटमेंट जे आहे ते एकत्र आलेले असतात. अँड ऑर या कंजेक्टिव्हनी ते काय केलेले असतात? जॉईंट केलेले असतात. तेव्हा किंवा आपण त्याला सिंपल भाषेत सांगायचं झालं तर त्याचे 2 पार्ट करू शकतो. त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणतो. ओके, ठीक आहे. तर लॉजिकली कनेक्टिव्ह जर 2 स्टेटमेंट एकत्र येऊन ते जॉईंट करायचे असेल तर आपण काही कनेक्टिव्हचा वापर करतो. तर आपण या टॉपिकमध्ये 4च कनेक्टिव्हचा अभ्यास करणार आहे. अँड, ऑर, इफ अँड देन, इफ अँड ओन्ली इफ. अँड हे स्टेटमेंट आहे तर ते या सिम्बॉलने दाखवतात. ऑर हे स्टेटमेंट या सिम्बॉलने दाखवतात. इफ अँड देन स्टेटमेंट या सिम्बॉलने दाखवतात आणि इफ अँड ओन्ली इफ स्टेटमेंट या सिम्बॉलने दाखवलं जातं. आता सिम्बॉलिकली प्रेझेंटेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. जर कंपाऊंड स्टेटमेंटचं प्रेझेंटेशन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे? हे 2 स्टेटमेंट जे आहेत तर ते अँडनी जॉईंट केलेत म्हणून या पद्धतीने ते तुम्हाला सिम्बॉलिकली प्रेझेंटेशन दाखवले. तिथं जे फर्स्ट स्टेटमेंट आहे 2 इज अन इव्हन नंबर हे पी स्टेटमेंट आहे आणि 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर हे क्यू स्टेटमेंट आहे. लक्षात आलं? म्हणजे ही 2 वेगवेगळी स्टेटमेंट जी आहेत ती अँडनी जॉईंट केलीत. याचं प्रेझेंटेशन या पद्धतीने झालं. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर कोणतेही स्टेटमेंट पी क्यू आर एस या PQRS किंवा अजून कोणतेही तुम्ही लेटर यूज करू शकता. म्हणजे स्टेटमेंटसाठी हे लेटर यूज केले जातात या ठिकाणी. त्यानंतर जर पाहिलं तर हे 2 स्टेटमेंट आहेत तिथं आणि ते कंपाऊंड केलेत ऑरने म्हणजे जॉईंट केलेत. तर त्याचं प्रेझेंटेशन पी ऑर क्यू या पद्धतीने दाखवलंय. पहिल्या स्टेटमेंटला पी म्हटलं आपण, दुसऱ्या स्टेटमेंटला क्यू म्हटलं आणि प्रेझेंटेशन या पद्धतीने केलं. आलं लक्षात? इथे जर पाहिलं तर आता बट दिलंय. आता आपण 4 स्टेटमेंटचा कंजेक्टिव्हचा अभ्यास करणार होतो. अँड, ऑर, इफ अँड देन आणि इफ अँड ओन्ली. इथं पाहिलं तर बट आले. जर हे 4 सोडून जर कोणी दुसरं कंजेक्टिव्ह जर वापरलं गेलं असेल तर त्याला अँडनी जॉईन करा. पहिल्या स्टेटमेंटला आपण पी म्हटलं, दुसऱ्या स्टेटमेंटला क्यू म्हटलं आणि पी बट असेल तर पी अँड क्यूने आपण ते काय केलेले या ठिकाणी जॉईन झालेलं तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर हे पहिलं स्टेटमेंट आहे, हे दुसरं स्टेटमेंट आहे. इफ अँड ओन्ली इफने असल्यामुळे या पद्धतीने ते जॉईन झालेलं तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर हे निगेशन ऑफ स्टेटमेंट. निगेशन ऑफ स्टेटमेंटमध्ये जर पाहिलं तर पी आणि त्याचं निगेशन काय असणार आहे? क्यू म्हणजे त्याचं नकारार्थी वाक्य असं म्हटलं तरी चालेल. तर पी आणि पी ची व्हॅल्यू जर ट्रू असेल तर त्याच्या ज्याचं जे निगेशन असणार आहे ते काय असणार आहे? फॉल्स असणार आहे. आणि पी स्टेटमेंट जर ट्रू फॉल्स असेल तर त्याची निगेशन ही काय असणार आहे? त्याचं निगेशन ट्रू असणार आहे. म्हणजे प्राइस इन्क्रीज, प्राइस डज नॉट इन्क्रीज हे त्याचं निगेशन झालं. 2 into 0 आयोटा इज इक्वल टू 1. तर नॉट इक्वल फक्त आपल्याला इथं नॉट टाकायचं आहे. हे झालं त्याचं निगेशन. आले लक्षात? ठीक आहे. आता ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल अतिशय महत्त्वाचा जो टॉपिकचा बेस आहे तर तो पाहतोय आपण आता या ठिकाणी. 2 स्टेटमेंट जर तुम्हाला दिले असेल आणि अँडनी जॉईंट असेल तर काय? ऑरनी जॉईंट असेल तर काय? इफ अँड देनने असेल तर इफ अँड ओन्ली इफने असेल तर काय? आणि पीचा आपण या ठिकाणी एक निगेशन करून दाखवलंय. आता इथे जर पाहिलं तर पी अँड क्यू सॉरी पी ही आणि क्यू ही 2 स्टेटमेंट आहे. पीची व्हॅल्यू काय असणार आहे? ट्रू ट्रू किंवा फॉल्स फॉल्स आणि क्यूची व्हॅल्यू ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता जर इथं पाहिलं तर ह्या पॉसिबिलिटी आपण इथे लिहिल्यात. 2 स्टेटमेंट जर जॉईंट असतील तर 4च पॉसिबिलिटी असू शकतात. एकतर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असणार आहे किंवा पहिलं ट्रू असणार दुसरं फॉल्स असणार आहे, दुसरं फॉल्स असताना पहिलं ट्रू असणार आहे किंवा दोन्ही फॉल्स असणार आहे. याच्यापेक्षा वेगळी कंडिशन तिथं तयार होत नाही. मग जेव्हा ते 2 स्टेटमेंट अँडनी जॉईंट असतात, जेव्हा ते 2 स्टेटमेंट अँडनी जॉईंट असतात तेव्हा दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू, अदरवाईज सगळं फॉल्स आहे. जेव्हा 2 स्टेटमेंट ऑरनी जॉईंट असतात तेव्हा जर दोनही फॉल्स आले, जर ह्या कंपॅरिझन फक्त या दोघांमध्ये करतोय आपण, हे दोनही फॉल्स आले तरच फॉल्स आहे, अदरवाईज
सगळे काय ट्रू आहे. इम्प्लाइजचा टेबल काय सांगतो का दोन स्टेटमध्ये ट्रू आणि फॉल्स अशी जर कंडिशन आली तरच फॉल्स आल्या, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू काय याला ट्रू आलेल्या आहे. डबल इम्प्लाइज काय सांगतं जर दोनही व्हॅल्यू ट्रू असेल तरच ट्रू आहे, दोनही फॉल्स असेल तरच ट्रू आहे, अदरवाईज अल्टरनेट जर असेल ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू तर डबल इम्प्लाइज मध्ये ते काय होतं फॉल्स होतं. आणि निगेशन जर इथं पाहिलं तुम्ही पीचा कॉलम काय सांगतो ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, त्याचं निगेशन काय होणार आहे फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. या पद्धतीने तुम्ही त्या एखाद्या स्टेटमेंटचं काय करू शकता निगेशन करू शकता. ओके ठीक आहे. त्यानंतर स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय, स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे दोन आणि दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट जर वेगवेगळ्या कनेक्टिव्हला घेऊन एकत्र आली तर त्याला आपण स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणतो. त्यानंतर जर पाहायचं झालं तर ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्नचे आपल्याला ट्रूथ टेबल बनवायचे. आता इथे तुम्हाला एक पॅटर्न दिले आणि त्याचं ट्रूथ टेबल बनवायला सांगितलं. आता इथे जर पाहिलं तर पी क्यू असे दोन स्टेटमेंट एकत्र आलेले आहेत म्हणून आपण इथं पी घेतला क्यू घेतला. आता इथे जर पाहिलं तर हा जो तुमचा क्यू आहे हा क्यू इम्प्लाइज पी आहे म्हणून आधी क्यू इम्प्लाइज पी तयार करून घेतला आणि हा जो क्यू इम्प्लाइज पी आहे हा पुन्हा पी ला इम्प्लाइज आहे म्हणून पी इम्प्लाइज हा पूर्ण आधी तयार करून घेतला होता आपण बाजूला आणि तो या ठिकाणी मी काय केलाय राईट केलाय. आता इथे जर पाहिलं तर पीच्या व्हॅल्यू काय असणार आहे ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स या पद्धतीने आपण फिक्स लिहित असतो. इम्प्लाइजचा टेबल काय सांगतो का पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल. पहिलं ट्रू आता हा क्यू फर्स्ट आहे, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स ही कंडिशन तयार कुठे होते फक्त या ठिकाणी होते, पहिलं ट्रू आणि फॉल्स. आपण इकडनं इकडे चाललोय क्यू कडनं पी कडं म्हणून या ठिकाणी फक्त व्हॅल्यू आली फॉल्स, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू काय आल्या ट्रू आलेल्या आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर हे पूर्ण स्टेटमेंट पी सोबत इम्प्लाइजला टाकलेलं आहे म्हणजे आता इथे ट्रू आणि इथे फॉल्स कुठे आले ते फक्त आपल्याला पाहिजे. इथे दोन ठिकाणी ट्रू आहे, इथे दोन्ही ठिकाणी काय ट्रूच आहे म्हणजे याचा अर्थ दुसरी कुठे ही कंडिशन तयार होऊ शकत नाही कारण ट्रू आणि फॉल्स अशी कंडिशन तयार झाली पाहिजे. इथं फॉल्स आहे पण इथं फॉल्स आहे त्यामुळे आपण कंपॅरिझन हे दोघांमध्ये करतोय त्यामुळे इथे कुठेही ट्रू फॉल्स ही कंडिशन तयार होत नाही आणि म्हणून इम्प्लाइजचा टेबल काय सांगतो सगळेच काय येणार आहे ट्रू येणार आहे. म्हणजे या पॅटर्नचा ट्रू टेबल हा या पद्धतीने आपण दाखवू शकतो. आता त्यानंतर जर पाहिलं तर टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिन्जन्सी याचा अर्थ काय होतो जर दिलेल्या पॅटर्नचा आपण टेबल बनवला. आता एक पॅटर्न तुम्हाला दिला होता बॅक पेजवरच आपण पॅटर्न घेतलाय त्या पॅटर्न मध्ये जर शेवटचा कॉलम सगळा ट्रू जर झाला तर त्याला आपण टॉटॉलॉजीचा पॅटर्न आहे असं आपण म्हणतो. जर हा पूर्ण कॉलम फॉल्सचा झाला तर त्याला आपण कॉन्ट्रडिक्शन असं म्हणतो आणि हा पूर्ण पॅटर्न जेव्हा ट्रू आणि फॉल्स मिक्स येतो तेव्हा आपण त्याला कॉन्टिन्जन्सी असं म्हणतो. म्हणजे सगळ्या व्हॅल्यू ट्रू आहेत तर टॉटॉलॉजी त्याला आपण स्मॉल टी ने सुद्धा डिनोट करतो. कॉन्ट्रडिक्शन पूर्ण व्हॅल्यू फॉल्स आल्या त्याला आपण सी ने सुद्धा डिनोट करतो कॉन्ट्रडिक्शन म्हणतो. आणि कॉन्टिन्जन्सी ह्या मिक्स व्हॅल्यू असतात, ट्रू काही असतात काही फॉल्स असतात. ओके त्याला आपण कॉन्टिन्जन्सी म्हणतो. म्हणजे हे तुम्हाला दिलेला पॅटर्न नक्की कोणाचा आहे हे ओळखायचं जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, तुम्हाला आधी त्याचा पॅटर्नचा काय करावं लागणार आहे, दिलेल्या पॅटर्नचा टेबल बनवावं लागणार आहे आणि टेबलचा शेवटचा कॉलम चेक करावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे का नक्की तो टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिन्जन्सी यापैकी नक्की कोणाचा आहे. आले लक्षात ठीक आहे. मग त्यानंतर येतो लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय, पलीकडे तुम्हाला एक पॅटर्न दिला जाणार आहे अलीकडे एक पॅटर्न दिला जाणार आहे आणि या दोघांची व्हॅल्यू जी येते ती सेम येते का हे तुम्हाला चेक करायचं आहे. आणि हे जे पाहणार आहे आपण हे ट्रूथ टेबलच्या साहाय्याने पाहणार आहे. आता ट्रूथ टेबल कसं काढायचं आहे, पहिलं आता ह्या सगळे एलिमेंट त्याच्यामध्ये आले पाहिजेत या पद्धतीने. पहिल्यांदा इथं एलिमेंट कोण कोण आहे पी क्यू आहे आणि निगेशन क्यू आहे. ओके मग मी काय घेतलं इथं पी घेतला क्यू घेतला निगेशन क्यू घेतला. आता इथे जर पाहिलं तर प्रत्येक कॉलमला आपण आकडे दिलेले आहेत. ओके ठीक आहे. मग आता या ठिकाणी सर्वात पलीकडचा जर पाहिला तर कोण आहे पी अँड क्यू. मग या ठिकाणी मी पी अँड क्यू तयार करून घेतला. इकडे जर पाहिलं तर पी ला इम्प्लाइज केले निगेशन क्यू सोबत, पी ला इम्प्लाइज केले निगेशन क्यू सोबत आणि हा जो टोटल आहे त्याचं काय घेतलं निगेशन, हा पूर्ण टोटल आहे त्याचं काय घेतलं निगेशन. तर सगळे पॅटर्न आता मी या ठिकाणी घेतलेले. आता पी ची व्हॅल्यू आपण नेहमीप्रमाणे काय लिहितो ट्रू फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यूची व्हॅल्यू ट्रू फॉल्स या पद्धतीने लिहितो. आता क्यूचं निगेशन असल्यामुळे ट्रूचं काय झालं फॉल्स झालं, फॉल्सचं ट्रू झालं, ट्रूचं फॉल्स झालं, फॉल्सचं ट्रू झालं. ओके अल्टर व्हॅल्यू बदलल्या. आता इथे जर पाहिलं तर पी अँड क्यू आहे, पी अँड क्यू ह्या दोघांचं कंपॅरिझन पाहिलं तर दोन जर ट्रू असेल तरच ट्रू म्हणायचं, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू काय होणार आहेत फॉल्स होणार आहे. आता जर इथं पाहिलं तर पीला निगेशन क्यू सोबत इम्प्लाइज केले, पीला क्यू सोबत इम्प्लाइज केले म्हणजे याच्यासोबत ट्रू फॉल्स अशी जर कंडिशन आली तरच फॉल्स, अदरवाईज कुठेही कंडिशन तयार होत नाही म्हणून सगळे काय आले फॉल्स आले. आता या हा जो पॅटर्न आहे याचं निगेशन करायचं म्हणून ह्या ट्रूचं काय होणार आहे फॉल्स होणार आहे, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू काय झाल्या फॉल्स झाल्या कारण याचं आपण निगेशन करतोय, याचं निगेशन असल्यामुळे. आता जर तुम्ही इथं बारकाईने पाहिलं तर पी अँड क्यूचा कॉलम कुठे आहे या ठिकाणी ट्रू सगळे फॉल्स आहेत आणि इथं हे पाहिलं तर ट्रू सगळे फॉल्स आहेत. म्हणजे कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 6 हे दोन्ही काय आयडेंटिकल आहेत, सेम आहेत आणि म्हणून हे दोन काय इक्विव्हॅलन्स आहेत पॅटर्न. ओके म्हणजे इथं तुम्हाला काय दिलं जाणार आहे पॅटर्न दिला जाणार आहे, त्या पॅटर्नला तुम्ही टेबल बनवायचं, टेबल बनवून झाल्याच्या नंतर काय पाहायचंय का कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 6 आर आयडेंटिकल देअरफॉर गिवन स्टेटमेंट आर इक्विव्हॅलंट किंवा इक्वल. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा सॉल्व्ह करायचा आहे बाय टेबलच्या साहाय्याने. हा प्रश्न विचारला जातो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर जर पाहिलं तर क्वांटिफायर स्टेटमेंट. आता क्वांटिफायर म्हणजे काय, तिथं त्या स्टेटमेंटमध्ये हा जो उलटा ई आहे याचा वापर केला जातो किंवा उलटा ए याचा वापर केला जातो. उलटा जो ई आहे तर त्याला आपण सम साठी यूज केलं जातं. म्हणजे काही ठिकाणी जर तुम्हाला सांगायचं असेल का सम व्हॅल्यू तर त्यासाठी तुम्ही हा सिम्बॉल यूज करू शकता. जेव्हा तुम्हाला सांगायचं का सर्वच्या सर्व व्हॅल्यू त्या ठिकाणी तुम्ही हा यूज करता आणि यांचा वापर करून जे स्टेटमेंट बनले जातं त्याला क्वांटिफाईड स्टेटमेंट असं म्हटलं जातं. त्यानंतर जर पाहिलं तर ड्युएल जर पाहिलं तर अँडचा ऑर होतो, नेहमी लक्षात ठेवा अँडचा काय होतो ऑर होतो, ऑरचा अँड होतो. त्यानंतर जर पाहिलं तर जर पी अँड क्यू असेल तर पी ऑर क्यू होतं, हे पाहिलं आपण. पी ऑर टी, आता टी जरी इथं पाहिलं टोटॉलॉजी आहे तर पी अँड ऑरचा काय होणार आहे अँड होणार आहे आणि टीचा सी म्हणजे कॉन्ट्रडिक्शन होणार आहे. सगळे ट्रू आहे तर सगळे फॉल्स होणार. आणि अँड सोबत कोण आलाय
ट्रू आलाय तर अँडचा काय होणार, ऑर होणार, आणि ट्रूचा काय होणार, फॉल्स होणार. या पद्धतीने ड्युएल हे पाहिलं जातं. इथे जर पाहिलं तर पी ऑर क्यू अँड टी आहे, तर इथं काय होणार आहे, पी अँड इथं हा जर क्वेश्चन मला सॉल्व्ह करायचा झाला, याचं ड्युएल काय होणार आहे, पी अँड क्यू ब्रॅकेट कंप्लीट, परत हा जो अँड आहे त्याचा ऑर होणार आहे, आणि ट्रूचा काय होणार आहे, फॉल्स होणार आहे. हे याचं काय झालं, निगेशन झालं. तर या पद्धतीने तुम्हाला ड्युएल करायचं, ड्युएल सुद्धा विचारलं जातं. त्यानंतर जर पाहिलं तर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन आपल्याला पाहिजे. इथे जर पाहिलं तर पी अँड क्यू याचं जर मला निगेशन करायचं असेल तर हे जे निगेशन आहे पी आणि क्यू दोघांकडे जातं, पण अँडचं काय होतं, ऑर होतं. इथे जर पाहिलं तर पी ऑर क्यू असं जर स्टेटमेंट असेल त्याचं निगेशन करायचं असेल तर निगेशन दोघांकडे जातं, फक्त ऑरचा अँड होतो. इथे पी इम्प्लाइज क्यू आहे, याचं जर निगेशन करायचं असेल तर पी आहे तसंच राहतो, इम्प्लाइज जाऊन अँड येतं आणि निगेशन क्यूचं होतं. इथे जर पाहिलं तर पी डबल इम्प्लाइज क्यू आहे, म्हणजे बाय कंडिशनल स्टेटमेंट आहे. त्याचं जर मला निगेशन करायचं असेल तर पी आहे तसं राहतो अँड निगेशन क्यू कडे जातं, म्हणजे या पॅटर्नने इम्प्लाइज झालं, इम्प्लाइज आणि हा पॅटर्न सेम आला. फक्त आता इथं अजून एक पार्ट ऍड होतो, क्यूला पुढे घेऊन अँड टाकून आता इथे जर क्यूचं निगेशन झालं इथं पीचं निगेशन करायचं आणि हे दोनही ब्रॅकेट ऑरने जॉईन करायचे. हे झालं निगेशन ह्या चौघांचं. आले लक्षात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं कारण याचा वापर करायचा आहे. याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असंही म्हणतो. ओके, सॉरी, डिमॉर्गन लॉ. ओके, ठीक आहे. तर त्यानंतर आलो आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आता निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट मला करायला सांगितलं, मला एक स्टेटमेंट दिले आणि मला सांगितलं का त्याचं निगेशन करा. पहिली गोष्ट, मला त्या स्टेटमेंटला, आता पहिल्या स्टेटमेंटला मी काय म्हटलं, पी म्हटलं, दुसऱ्या स्टेटमेंटला मी क्यू म्हटलं, त्यानंतर हे ऑरनी जॉईंट असल्यामुळे त्याचं सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन पी ऑर क्यू झालं. आता मला त्याचं निगेशन करायचं, इट्स निगेशन, पी ऑर क्यूचं निगेशन काय असणार आहे, दोघांकडे निगेशन जाणार, ऑरचं काय होणार, अँड होणार आहे. आता मला या स्टेटमेंटला पुन्हा निगेशन मध्ये लिहायचं आहे, तर निगेशन मध्ये लिहित असणार मी काय लिहिणार आहे, x+8 ग्रेटर दॅन 11 होतं, तर मी लेस अँड इक्वल दॅन 11 करणार आहे. म्हणजे जेव्हा हा सिम्बॉल असतो तेव्हा त्याला निगेशन मध्ये प्रेझेंट केलं जातं या सिम्बॉलने. आता इक्वल दिलेलं आहे तर मी फक्त त्या इक्वलच्या जागी काय टाकलं, नॉट, हे झालं त्याचं निगेशन. आले लक्षात. तर या पद्धतीने हे स्टेटमेंट मी ह्या निगेशन मध्ये इथं लिहिले, तुम्हाला या पद्धतीने लिहायला सांगितलं जातं. त्यानंतर कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह इम्प्लिकेशन. आता कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर कॉन्व्हर्स म्हणजे काय आहे ते स्टेटमेंट फक्त उलट करून लिहा. त्याचं एक प्रेझेंटेशन आपण पाहूया. आता इथे जर पाहिलं तर इफ फंक्शन इज डिफरेन्सिबल देन इट इज कंटिन्युअस. आता हे स्टेटमेंट दिलंय. आता या स्टेटमेंटचं तुम्हाला जर कॉन्व्हर्स लिहायला सांगितलं तर कॉन्व्हर्स कसा लिहित असतो आपण, पहिलं जे स्टेटमेंट आहे फंक्शन इज डिफरेन्सिबल, आणि दुसरं स्टेटमेंट काय, फंक्शन इज कंटिन्युअस म्हणजे इट इज कंटिन्युअस आणि हे डिफरेन्सिबल, असे दोन स्टेटमेंट आहे. आता जर या स्टेटमेंटचं, आता स्टेटमेंट कशामध्ये दिले, पी इम्प्लाइज क्यू मध्ये दिले. याचा मला जर कॉन्व्हर्स लिहायचं आहे तर कॉन्व्हर्स म्हणजे काय, फक्त मी वाक्यांच्या आदला बदल करतो, इफ अँड देन जागेवरच असतं. ओके, म्हणजे इफ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरेन्सिबल, मी फक्त वाक्यांची आदला बदल केली. इथं जर इन्व्हर्स पाहायचं म्हटलं तर आहे त्या स्टेटमेंटला जागेवरच ठेवायचे, फक्त जागेवर त्यांना निगेशन जोडायचे. निगेशन पी आणि निगेशन क्यू आहे त्याचंच पार्ट पा. या स्टेटमेंटला फक्त मी जागेवर निगेशन जोडलं, इथं उलट केलं होतं, मी वाक्य बदलली होती. आता इथे म्हणजे काय होणार आहे, इफ अ फंक्शन इज नॉट डिफरेन्सिबल देन इट इज नॉट कंटिन्युअस, फक्त नॉट जागेवर तुम्हाला जोडायचं होता. आणि त्याचं जर कॉन्ट्रापॉझिटिव्ह तुम्हाला विचारले तर त्यांना उलट तर करायचे, वाक्यांची पोझिशन तर बदलायची, फक्त त्याला पुन्हा नॉट पण टाकायचं आहे. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे हे सुरुवातीला येईल, म्हणजे काय, इफ अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस देन इट इज नॉट डिफरेन्सिबल. म्हणजे कॉन्व्हर्स म्हटलं का स्टेटमेंट बदलून घ्या, फक्त स्टेटमेंटची पोझिशन बदलून घ्या, इफ अँड देन जागेवर असणार आहे. त्यानंतर इन्व्हर्स म्हटलं तर आहे त्या जागी ठेवा, फक्त नॉट टाका त्या दोघांना. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हटलं तर बदलून पण घ्या आणि त्याला नॉट पण टाका. या पद्धतीने तुम्हाला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचं आहे. त्यानंतर जर पाहिलं तर विदाउट युजिंग इफ अँड देन, जर एखादं स्टेटमेंट तुम्हाला दिलं आणि सांगितलं विदाउट युजिंग इफ अँड देन लिहा, तर ते कसं लिहिणार आहे तुम्ही. जर पाहिलं तर इफ प्राइस इन्क्रीज देन द वेजेस राईज, प्राइस जर इन्क्रीज होत असेल तर वेजेस राईज होतात. तर पहिल्या स्टेटमेंटला मी काय म्हटलं, पी म्हटलं, दुसऱ्या स्टेटमेंटला मी क्यू म्हटलं, आणि याचं जे सिम्बॉलिकली प्रेझेंटेशन आहे ते काय, पी इम्प्लाइज क्यू आहे. याचं प्रेझेंटेशन पी इम्प्लाइज क्यू आहे. आता आपल्याला इम्प्लाइज काढून टाकायचं आहे, म्हणजे इफ अँड देन काढून टाकायचं आहे. तर त्याचं कंडिशनल लॉनी काय होतं, पी इम्प्लाइज क्यूचं काय होतं, पीचं निगेशन होतं, इम्प्लाइज जाऊन ऑर येतं आणि क्यू, याचं निगेशन वेगळं, हे नीट या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. का तर पी इम्प्लाइज क्यू याचं जर मला निगेशन करायचं असेल तर पी आहे तसंच राहतो, इम्प्लाइज जाऊन अँड होतो, निगेशन क्यूचं होतं. हे आहे निगेशन. ओके, हे काय आहे, निगेशन. पण या ठिकाणी जर पाहिलं तर ऑर पी म्हणजे पीचं निगेशन होतं, ऑर आणि क्यू नी हे जॉईंट होतं. इथं या पद्धतीने ही कंडिशनल लॉ आहे, हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. ओके, यांना दोघांनाही एकत्र करायचं नाही. ओके, ठीक आहे, डन. हे निगेशन आहे आणि हे विदाउट युजिंग इफ अँड देन आहे, त्याला कंडिशनल लॉ सुद्धा आपण म्हणतो. आता मग हे स्टेटमेंट काय होईल प्राइस डज नॉट इन्क्रीज. पहिल्या स्टेटमेंटला काय, प्राइस इन्क्रीज, प्राइस डज नॉट इन्क्रीज, ऑर कशाने जॉईन केलं, ऑरने, आणि द वेजेस राईज. दुसरं स्टेटमेंट आहे तसंच राहतं. ओके, ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं तर लॉ तुम्हाला सगळे पाठ करून ठेवायचे. पी अँड पीचा येतो आयडोमोपोटेंट लॉ. पी ऑर क्यू, क्यू ऑर पी, जर अदला बदल केली तरी चालतं, कम्युटेटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह म्हणजे पी अँड क्यू अँड आर, हे तिघ जण एकत्र जर अँडनी जॉईंट असतील तर कोणत्याही दोघांना तुम्ही ब्रॅकेट टाकू शकता, तसंच ऑरला सुद्धा. त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, जर आता इथे जर पाहिलं तर पी कोणाला घेऊन सोबत आहे, अँडला घेऊन सोबत आहे, तर पी हा अँडला घेऊन क्यू कडे पण जाणार आहे आणि पी हा अँडला घेऊन आर कडे पण जाणार आहे, आणि या दोघांमध्ये जर साइन पाहिलं तर ते ऑर होते, ते मिडलला येणार आहे. याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तसंच ऑरचं सुद्धा होतं. डिमॉर्गन लॉ जर पाहिलं तर निगेशन आत्ताच आपण पाहिलं का, पी अँड क्यू याचं जर निगेशन करायचं असेल तर निगेशन दोघांकडे जाणार आहे, अँडचा ऑर होणार आहे, ऑर असेल तर तो अँड होणार आहे, निगेशन दोघांकडे जाणार आहे. आयडेंटिटी लॉ काय सांगतो, जर पी अँड ट्रू असेल तर पी कंटिन्यू होतं. आयडेंटिटी लॉ काय सांगतो का, नक्की व्हॅल्यू कोणावर डिपेंड आहे,
ट्रू होणं किंवा फॉल्स होणं किंवा अजून काही येणं. आता पी अँड टी, आता जर इथं पाहिलं तर हा लॉ फक्त तुम्ही टेबलला लक्षात ठेवला तर तुमच्या लक्षात येईल का अँडचा टेबल सांगतो दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू आहे, दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू आहे. आता इथे जर एक व्हॅल्यू ट्रू आहे तर आता सर्वस्वी डिपेंड कोणावर आहे, पी वर आहे, म्हणून या ठिकाणी कोणाला पी आला. तसंच फॉल्स जर असेल तर तुम्हाला काही विचार करायची गरज नाहीये, डायरेक्ट अँडचा टेबल सांगतो एक जरी फॉल्स आलं तरी तुम्हाला उत्तर काय लिहायचं, फॉल्स लिहायचं. तर आयडेंटिटी लॉ हा जो आहे तर तो तुमचा टेबलचा वापर करून तुम्हाला ठरवायचा आहे. त्यानंतर कॉम्प्लिमेंट जर पाहिलं तर पी अँड निगेशन पी, म्हणजे ते जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर ते त्याचं म्हणजे ट्रू असेल तर त्याच्यासोबत त्याचंच काय येणार आहे, फॉल्स स्टेटमेंट येणार आहे. ओके, म्हणजे कॉम्प्लिमेंट येणार आहे. एक म्हणजे टू इज इव्हन नंबर, टू इज नॉट इव्हन नंबर असे दोघं एकत्र येणार आहे. जर अँड जॉईंट असेल तर एक ट्रू आणि एक काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. एक जर ट्रू आणि एक फॉल्स आहे तर ऑब्व्हियसली अँडचा टेबल सांगतो त्याला फॉल्सच लिहा. पण जर ऑरनी जॉईंट असेल तर त्याची व्हॅल्यू ऑलवेज ट्रू असणार आहे, कारण एक ट्रू आणि एक काय फॉल्स आहे. ऑरचा टेबल सांगतो एक जरी ट्रू असलं तरी तुम्हाला काय लिहायचं, ट्रू लिहायचं. ऍब्सॉर्प्शन काय सांगतो का, त्यांना एकाला तुम्ही काय करू शकता, काढू शकता. इथे जर पाहिलं तर पी ऑर पी अँड क्यू, म्हणजे पी तर ऑरला आहे आणि पी तर अँडला आहे आणि नंतर क्यू घेतलाय तर पी तुम्ही उत्तर लिहू शकता. तसंच म्हणजे बाहेर काय पाहिजे, ऑर असेल तर आतमध्ये अँड पाहिजे, बाहेर अँड असेल तर बाहेर आतमध्ये अँड असेल तर आतमध्ये ऑर पाहिजे. तुम्ही काय करू शकता, पी ला कंटिन्यू बाहेर काढू शकता. कंडिशनल जो की आताच आपण पाहिला विदाउट युजिंग इफ अँड देन, पी ला निगेशन टाका, इम्प्लाय जाऊन ऑर आणि क्यू ला. त्यानंतर बाय कंडिशनल लॉ जर पाहिला तर आधी त्याला कंडिशनल मध्ये कन्वर्ट करून घ्या आणि नंतर मग त्याला बाय कंडिशनल म्हणजे या पद्धतीने तुम्ही त्याला काय करू शकता, राईट करू शकता. तर हे लॉ आहेत, हे तुम्हाला सगळे पाठ करून ठेवायचे, याचा वापर तुम्हाला सीटीला होणार आहे. त्यानंतर लॉ आता विदाउट युजिंग टेबलचा वापर न करता जर तुम्हाला हा पॅटर्न इक्विव्हॅलन्स दाखवायचा असेल तर हाही प्रश्न तुम्हाला 3 मार्काला विचारला जातो, तयारी करून ठेवायची व्यवस्थित. आता मी LHS घेतलं, पी इम्प्लाइज क्यू. जरी इथं मी पाहिलं तर पहिल्यांदा कंडिशनल लॉ या ठिकाणी वापरलाय, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, अँडनी जॉईन केलं. त्यानंतर आता इथं इफ अँड देन म्हणजे विदाउट युजिंग वापर केला. म्हणजे कोणता लॉ वापरला मी इथं, पहिल्यांदा वापरला मी बाय कंडिशनल लॉ मी या ठिकाणी वापरला. इथे पाहिलं तर पीचं निगेशन इम्प्लाय जाऊन ऑर क्यू, पुन्हा इथं क्यूचं निगेशन इम्प्लाय जाऊन ऑर पी, म्हणजे इथे आतमध्ये इथे जर वापरला तर मी तो वापरलाय कंडिशनल लॉ. आणि इथून मी जर निगेशन बाहेर कॉमन जर काढलं तर इथं पीचं निगेशन जाणार आणि क्यूला निगेशन येणार, ऑरचं काय होणार आहे, अँड होणार आहे. इथं पण निगेशनला जर मी बाहेर काढलं तर क्यूचं निगेशन जाणार आहे, पीला निगेशन येणार आहे आणि ऑरचं काय होणार आहे, अँड. आणि हा पॅटर्न मला या ठिकाणी मिळाला. LHS इक्वल RHS मी या ठिकाणी दाखवलं टेबलचा वापर न करता. ओके, ठीक आहे, फक्त लॉ लिहायचे तुम्हाला. त्यानंतर जर पाहिलं तर ऍप्लिकेशन, आता जर दोन स्विच एका लाईन मध्ये जर असेल तर पहिलं स्विच दुसरं स्विच लॅम्प आहे इथं, इनपुट आउटपुट टेबल तो अँडचा तयार होतो. आता जर पाहिलं तर हा लॅम्प लागण्यासाठी दोन्ही ट्यूब वन टाइम चालू पाहिजे, म्हणजे दोन्ही स्विच वन टाइम चालू पाहिजे तरच हा लॅम्प लागणार आहे, ग्लो होणार आहे. याचा अर्थ काय होतो, जर पहिलं आणि दुसरं दोन्ही स्विच चालू असेल तरच लाईट लागणार आहे. त्यातलं एक जरी स्विच बंद असलं तरी लाईट लागणार नाही आणि दोन्ही बंद असेल तर लाईट लागण्याचा विषय येत नाही. म्हणजे हा जो पॅटर्न आहे हा अँडच्या टेबलला फॉलो करतो. म्हणून आपण पी अँड क्यू आणि हे दोन स्विच एका लाईन मध्ये असेल तर एका सरळ रेषेमध्ये असेल तर अँडच्या टेबलचा वापर होतो. त्यानंतर जर हे स्विच पॅरलल असेल आणि मला हा लॅम्प लावायचा असेल तर लाईटचा फ्लो इकडनं सुद्धा येऊ शकतो आणि इकडनंही सुद्धा येऊ शकतो. म्हणजे एक जरी स्विच चालू असलं, दोन्ही चालू असेल तर लॅम्प लागणारच आहे. त्यातलं एक जरी चालू असलं तरी लॅम्प लागणार आहे, एक जरी स्विच चालू असलं तरी लागणार आहे. पण दोन्ही स्विच बंद केले तर लॅम्प लागणार नाही. म्हणून हा जो पॅटर्न आहे हा ऑरच्या टेबलला फॉलो करतो. म्हणून जर स्विच पॅरलल असेल तर ऑरचा टेबल यूज करायचा आणि स्विच जर एका लाईन मध्ये असेल तर अँडचा टेबल तुम्हाला यूज करायचा आहे. फक्त आपण तिथं जे ट्रू वापरतो त्यासाठी इथं 1 व्हॅल्यू यूज केली जाते, इथं फॉल्स साठी 0 ही व्हॅल्यू यूज केली जाते. फक्त एवढंच या दोघांमध्ये फरक आहे, बाकी पॅटर्न सेम आहे. आता याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात, तुम्हाला एका सर्किट दिलं जातं, ते सर्किट वरनं तुम्हाला काय बनवावं लागतो, पॅटर्न बनवावा लागतो आणि त्याचा इनपुट आउटपुट टेबल जसं आपण तिकडे टेबल बनवत होतो त्याच पद्धतीने तिथे ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यू लिहित होतो. या ठिकाणी आपल्याला फक्त 1 0 या पॅटर्न मध्ये लिहायचं. आता इथे जर पाहिलं तर दोन स्विच हे काय आहेत, एकमेकाला पॅरलल आहेत आणि अजून एक ग्रुप त्यांना पॅरलल आलेला आहे या ठिकाणी आणि ते दोघंही त्याला निगेशन मध्ये आहे. इथे जर पाहिलं तर S1 याला जर तुम्ही P म्हणताय तर S1 चा डॅश जेव्हा येईल तेव्हा त्याला निगेशन P असं तुम्हाला म्हणायचं, हे लक्षात ठेवा. ओके, आता इथे जर पाहिलं तर S1 आता S1 चा डॅश S2 चा डॅश आहे, म्हणजे त्यांचे निगेशन आहे. पॅटर्न जर पाहिलं तर हे दोघं जण आधी ऑरला आहेत आणि त्या दोघांना मिळून परत एक ऑरला आलेला आहे आणि हे दोघांचं काय ते निगेशन आहे. म्हणजे आपण स्टेटमेंट मध्ये जर पाहिलं तर पी क्यू आणि ह्या दोघांचे पण आपल्याला काय लागणार आहे, निगेशन सुद्धा लागणार. मग आता पीच्या व्हॅल्यू काय असणार आहे, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स या पद्धतीने. ओके, तर आपण लिहून घेतलं. नंतर हे पीचं निगेशन म्हणजे दोन्ही फॉल्स नंतर ट्रू आणि अल्टरनेट क्यूचं जाणार आहे. ओके, हे क्यूचं निगेशन आलं. आता सुरुवातीला काय करायचं, पी अँड क्यूच्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढून घेतल्या. सॉरी, पी ऑर क्यू. आता ऑरचा टेबल काय सांगतो, एक जरी ट्रू असेल तर सगळं ट्रू आहे. म्हणजे पी आणि इथं ट्रू आहे, इथं ट्रू आहे, म्हणजे शेवटी फक्त काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. अदरवाईज सगळे लॅम्प काय असणार आहे, चालू असणार आहे प्रत्येक ठिकाणी. आता इथं जर पाहिलं तर पी अँड क्यू आणि दोघांचं निगेशन, ह्या दोघांचं निगेशन. आता इथं 1 1 इथंच येतोय, म्हणजे फक्त ट्यूब इथं चालू असणार आहे. बाकी अँडचा टेबल सांगतो एक जरी स्विच बंद असेल तरी लाईट लागू शकत नाही. आणि आता हे जे दोन शेजारी आलेले आहेत ह्या दोघांना कशाने जॉईन करायचे, ऑरने जॉईन करत असल्यामुळे एक ऑरचा टेबल सांगतो एक जरी ट्रू आहे तरी लॅम्प लागणार आहे, एक ट्रू आहे लॅम्प लागणार, एक ट्रू लॅम्प लागणार, एक ट्रू लॅम्प लागणार. म्हणजे इथं काही करा या कंडिशनला तुम्हाला लॅम्प लागलेलीच दिसणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्किट दिले, सर्किटवरून तुम्हाला स्विच S1 S2 S3 लिहायचं कसं हे कळलं. आपण इथं फक्त फास्ट एक रिपीट रिव्हिजन पाहिली, त्यामुळे थोडंसं फास्ट
घेतले. सगळे पॉईंटला इन डेप्थमध्ये आपल्याला जाता आलेलं नाहीये, पण तुम्हाला सगळ्या ऑल टोटल पॉईंटच्या आयडिया आलेली असेल. सर्किट दिले, सर्किटवरून पॅटर्न बनवा, पॅटर्नवरून टेबल बनवा. बाकी अँड ऑन और इम्प्लाइज आणि डबल इम्प्लाइजचे रूल तुम्हाला फक्त यूज करायचे. या ठिकाणी तुमचा हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. फास्ट रिव्हिजन असल्यामुळे प्रत्येक पॉईंट आपण डिटेलमध्ये पाहिले नाही, पण मला वाटतं तुमची फास्ट रिपीट रिव्हिजन झाली असेल, जेणेकरून तुम्हाला त्याचा बोर्डाला त्याचा फायदा होईल. ओके, बाकी चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.